FRP साठी तुम्ही हायकोर्टामध्ये गेलेला होता, एक रकमी FRP मिळावी त्यासाठी उच्च न्यायालयाने तुमच्या बाजूने निकाल पण दिला, पण पुढे आता ते राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे का आणि त्याच्यावर पुढे काय झालेलं आहे? सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार गेलेलं आहे, त्याची अजून सुनावणी झालेली नाही, सुरू झालेली नाही. बरं, जोपर्यंत सुनावणी सुरू होत नाही तोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जो आदेश आहे तोच कायम राहणार. म्हणजे मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं एक रकमी FRP दिली पाहिजे. मी मधल्या काळामध्ये या लोकांनी केंद्रात जाऊन काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण ती खात्री करून मी घेतली. साखर आयुक्तांनाही सांगितलं, तुम्ही जर का असं केला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करेन मी तुमच्यावर, कारण मी जी याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये राज्य सरकार, साखर आयुक्त पार्टी होती आणि केंद्र सरकार सुद्धा पार्टी होती. आणि त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्या निर्णयाला स्थगिती देत नाही तोपर्यंत तो निर्णय लागू आहे. आणि तुम्ही त्याला जर का तुकड्या तुकड्याने FRP देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, असा सज्जड दम मी दिलेला आहे. अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झालेले आहेत, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना एका साखर कारखान्याचं चेअरमन व्हावं हे मला काही फारसं बरं वाटत नाही. मुळामध्ये सहकार हा राजकारणापासून अलिप्तच राहिला पाहिजे. मग सहकारातल्या शिखर संस्था असो, महानंद असेल, राज्य साखर संघ असेल, हे तुम्हाला फार आदर्श वाटत नाही का? असं शक्य आहे का हे? म्हणजे का असू नये, कारण सहकार हा राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे. सहकारा गरजेवर, सहकाराचा उद्देश हा व्यावसायिक आहे लक्षात ठेवा, परंतु तो व्यवसाय करत असताना फायद्यासाठी नव्हे तर सभासदांच्या हितासाठी तो करायचा आहे. मग तो राजकारणात पासून अलिप्त नको का ठेवायला? तो राजकारणाचे अड्डे कशाला करतात त्याला? पण ज्याला सहकारात काम करायचं आहे त्याने राजकारणात जाऊ नये, ज्याला राजकारणात जायचं आहे त्यांनी सहकारात येऊ नये. पण अजित पवार मध्ये माळेगावच्या कारखान्याला सर्वोच्च भाव देणार आहे, देऊन देत ना, दिल्यानंतर मग ठरवू काय अजित पवार बोलले तसं चालले असं आहे का अजून काय आहे ते मग आपण निष्कर्ष काढता येईल. ओके. आणखी याच्यामध्ये तुम्ही आता वनताराचं आंदोलन झालं, शक्तीपीठ महामार्ग झालं, सोलापूरमध्ये काही नवीन राजकीय समीकरण किंवा तुम्ही नवीन राजकीय सोयरी करण्याच्या प्रयत्नात आहात का? तुम्ही काँग्रेसच्या जवळ जातात का असा त्याचा अर्थ घेतला जात आहे? सतेज पाटील आणि तुम्ही अनेकदा एका व्यासपीठावर दिसतात. असं आहे की चळवळीतले लोक हे विरोधी पक्षाच्या आमदारांची किंवा नेत्यांची मदत घेत असतातच. बरं, कारण शेवटी चळवळ रेटायची असते आणि विरोधी पक्षाला सुद्धा चळवळीतल्या लोकांची साथ घेऊन सरकारवर अंकुश ठेवायचा प्रयत्न करायचा असतो. हे नैसर्गिक आहे. जेव्हा भाजप शिवसेना विरोधात होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते त्यावेळी तेही आमच्या जवळ असायचीच. त्यामुळे हे काय चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही. 2024 जी लोकसभा इलेक्शन होती त्यातला जो तुमचा मतांची जर टक्केवारी किंवा तुमचा तिसरा क्रमांक पाहिला तर ते जास्त दुःख देणार होतं का? याचं कारण महाराष्ट्रामध्ये ह्या दोन आघाड्याशिवाय तिसरी भूमिका घेणारे जे लोक होते त्या सगळ्यांचीच मतं चोरली गेलेली आहेत EVM द्वारे, असं माझं स्पष्ट मत आहे. चोर कोण आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनी विरोधकांची मतं न चोरतात हे तिसरे लोक जे आहेत त्यांचीच मतं चोरली आणि आपले मतांची संख्या वाढवली आणि त्याचा फटका आम्हाला बसलेला आहे. ओके. पण काय झालं होतं नक्की हातकणंगलेमध्ये की तुम्हाला एवढं, म्हणजे हा एक मुद्दा तुमचा ठीक आहे पण प्रचारामध्ये तुम्ही कुठे कमी पडला होता? कधीच नाही की काय मी प्रचारात कमी पडलो असतो तर प्रचाराच्या सांगता सभेला माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पेक्षा दुपटीनं तिपटीनं गर्दी जास्त होती. मग ती कुठली आणली? ती मी का पैसे खर्च केला होते का? कुठले आले? मग एवढ्या मोठ्या संख्येनं लोक उत्स्फूर्तपणानं, बरं माझं काम करण्याची स्टाईल माहिती आहे, मी फक्त तारीख जाहीर करतो, बाकीचं लोकच जे काय करायचं ते करतात. मग असं असताना जे लोक स्वतःच्या खर्चानं प्रचंड कडाक्याच्या उन्हात एप्रिल महिन्यामध्ये कुठेही सावली नसताना उन्हात येतात, लॉंग मार्च काढतात, समोर मुख्यमंत्री आले तरी सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा हादरून जावा अशा प्रकारचे भीतीदायक असं ते मॉब असतो, पण तरी सुद्धा ते मत देत नाहीत. ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? मतं चोरलीच गेलेली आहेत आमची. ओके. राजू शेट्टी आता यांचं राजकारण या निकालानंतर धोक्यात आलं आहे का? मुळामध्ये राजकारण हे काय माझा पोटापाण्याचा व्यवसाय नाही आहे आणि ते काय माझं जगण्याचं साधन नाही आहे.
मी जे काम करतो त्याला अजून बळकटी यावी म्हणून मी निवडणुका लढवत असतो. त्यामुळं माझं नुकसान काहीच झालेलं नाही आहे. जे काही झालं असेल ते लोकांचं झालेलं असेल आणि त्यामुळे माझ्यावर काहीच फरक पडत नाही. तर एवढा दारुण पराभव झाला असताना डिपॉझिट जप्त झालेलं असताना मी लोकांच्यावर राग काढून मी घरात बसलो असतो किंवा मी माझ्या स्वतःच्या उद्योगात लागलो असतो. मी माझं काम करतोय. शेवटी माझा फायदा कसा करून घ्यायचा हे लोकांनी ठरवून घ्यायचं आहे. ओके, पण तुम्हाला खरंच तेव्हा राग आला नव्हता पराभव झाल्यानंतर? इतके वर्ष आपण काम करतोय, लोकांचं हे केलं, थोडंसं वाईट वाटलं असेल, पण राग आला होता का? राग आला होता, पण नंतर लक्षात आलं. मग तुम्ही माझं त्यावेळी सोशल मीडियामध्ये मी व्यक्त झालो होतो, तुम्ही बघितलं पाहिलं मी. शेतकऱ्यांनो तुम्ही सुद्धा लिहिलं होतं म्हणून म्हणजे तर तो शेतकऱ्यांचा राग आहे का गेला असं मला मी म्हटलं की बाबा शेतकरी, पण नंतर लक्षात आलं की दोष त्या शेतकऱ्यांचा नाही, कारण भेटेल तो म्हणतोय साहेब मी तुम्हाला मत दिलं होतं, माझं मत गेलं कुठे, असं शेतकरी जर मला विचारत असतील तर हे मत गेलं कुठं हा याचा शोध मीही घेतोय. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.